नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करणार आहोत मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सुरू केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वातल्या आंदोलनाचा एक आणखीन टप्पा नाशिकमध्ये पाहायला मिळाला. नाशिकमध्ये सुद्धा आरक्षणाच्या निमित्तानं अपेक्षित असलेल्या मागण्या लावून धरत असल्याचं सांगत संभाजीराजे यांनी मूक आंदोलन केलं. पण हे सगळं घडत असताना कोल्हापुरातून सुरू झालेलं आंदोलन नाशिक पर्यंत पोहोचेपर्यंतच्या दरम्यान अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. जसं म्हणतात की काळ पुढे सरकला आणि पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलं, तशा प्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापुरातून निघालेले संभाजीराजे काही दिवस मुंबईत आले. मुंबईत त्यांनी सरकारशी चर्चा केली आणि सरकारशी चर्चा केल्याच्या नंतर कोल्हापुरातला त्यांचा आक्रमकपणा निवळला. तो आक्रमकपणा नाशकात आणखीन कमी झाला, कारण त्यांनी नाशकात चक्क सरकारला वेळ दिलेला आहे. सरकारच्याकडे दिलेल्या वेळात 21 दिवस ते महिनाभराचा कालावधी आहे आणि म्हणूनच हा प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे की मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा कुठली असेल. नाशकातल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका अत्यंत संक्षिप्त स्वरूपात आणि महत्त्वाच्या शब्दांमध्ये आपल्या समोर येते. सगळं करायला बहुतांश मागण्या त्यांनी सगळं मान्य केल्या, पण हे सगळं करायला त्यांना कमीतले कमीत 21 दिवस लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही सगळ्या तुमच्या बहुतांश मागण्या मान्य केलेत, पण आम्हाला हे 21 दिवस हे द्यावेत तुम्ही, जेणेकरून आमचं होमवर्क किंवा जे प्रशासकीय ज्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी आम्ही जोरात युद्ध पातळीवर सिस्टम लावू. या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होतात, ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण विचारूयात. हे प्रश्न आंदोलन सुरू करण्याच्या काळात स्वतः संभाजीराजेंच्या कडूनच व्यक्त झाले होते. त्या अनुषंगाने विचारू इच्छितो की सारथीमध्ये खासगी संचालक नेमण्याची मागणी आता त्यांनी वगळलेली आहे की अद्यापही ती मागणी त्यांची कायम आहे. दुसरा मुद्दा येतोय की सारथीला स्वायत्तता देण्याचा निर्णय कागदावर कधी येणार याबाबत सरकारशी त्यांची बोलणी सुरू आहेत का. सारथीला 1000 कोटी रुपयांचा निधी किती दिवसांमध्ये दिला जाणार आहे. मराठा तरुणांच्या प्रलंबित नियुक्तीचं काय झालं हाही अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे, ज्याचा मराठा समाजामध्ये विचार केला जातोय. मराठा आरक्षणाचं आंदोलन पुढे कसं जाणार हा प्रश्नही आपल्याला उपस्थित करावा लागू शकतो. या निमित्तानं चर्चेसाठी आपण आपल्या मान्यवरांकडे परत येतोय. आपले मान्यवर आज चर्चेत कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत करण गायकर आहेत. करण गायकर नाशिकहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. संभाजीराजेंचे ते समर्थक आहेत आणि मराठा आरक्षणाचे सुद्धा समर्थक आहेत. त्यांचं चर्चेत स्वागत. आपल्या सोबत डॉक्टर हेमलता पाटील आहेत, मवियाच्या प्रतिनिधी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या या नात्यानं या चर्चेत आहेत. आपल्या सोबत आबासाहेब पाटील आहेत. आबासाहेब पाटील हे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आहेत. पहिला आणि थेट प्रश्न आपल्या सोबत असलेल्या करण गायकर यांना. करणजी, संभाजीराजेंनी आंदोलनाच्या साठी ब्रेक घेतला आहे का? 1 महिन्याचा, 21 दिवसांचा? अजिबात नाही. छत्रपती संभाजीराजे आपल्या प्रेसमधून काय बोलले त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो. राजे काय बोलले की सरकारनं वेळ मागितली आहे. सरकारला ज्या काही पद्धतीने सरकारने मुंबईमध्ये आमच्या बैठकीत ज्या चर्चा केल्या त्या बैठकीअंती सरकारने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजित पवारांनी पुण्यात येऊन त्या ठिकाणी सारथीची बैठक घेतली आणि सकारात्मक दृष्टिकोन सरकारने चर्चेच्या माध्यमातून दाखवल्यानंतर तरी सुद्धा आपण बघितलं असेल मुंबईमध्ये राजांनी सांगितलं आमचं आंदोलन थांबलेलं नाही आणि त्यानंतर नाशिकमध्ये पुन्हा ते आंदोलन झालं. आज संभाजीराजे काय बोलले की बाबा सरकार जर वेळ मागत असेल, जर चांगले निर्णय घेत असेल तर सरकारलाही कुठेतरी वेळ दिला पाहिजे आणि हे सगळं राज्याचे जे समन्वयक या ठिकाणी होते
जे संभाजीराजांबरोबर काम करता या आंदोलनामध्ये बरं. त्या सगळ्यांसोबत चर्चा केली आणि चर्चेअंती असा निर्णय घेतला की हे जे चालणारं आंदोलन हे थोडं आपण तुर्तास थोडं याला पुढे ढकलूया. बरं. त्याच्यामध्ये संभाजीराजांनी सांगितलं की जे 2 जिल्हे ठरलेले आहेत आमचे, रायगड, अमरावती, संभाजीनगर असेल, ह्या जिल्ह्यांमध्ये ठीक आहे. जाऊन राजे त्या शंकर, ठिकाणी आपल्यासोबत असलेल्या सगळ्या- करणजी मी यासाठीच थांबवतोय आपल्याला, कारण जे जे काही संभाजीराजे बोलले आहेत ते संपूर्णपणे लोकांनी ऐकलंय, त्याची पुनरावृत्ती नसावी. आपण असं म्हणता आहात की आंदोलनाला कुठलाही ब्रेक लागलेला नाही, पण सरकारला वेळ दिलेला आहे. हेमलता पाटील, हायसं वाटतंय का आता? नाही, आता जे करण गायकर बोलले ते अतिशय योग्य आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मला संभाजीराजांचं यासाठी अभिनंदन करायचंय की समाजाला एक योग्य दिशा दाखवण्याचं काम चालू आहे, आपल्या न्याय हक्कासाठी योग्य प्रकारे भांडण्याचं काम चालू आहे. याच्यामध्ये समाजाला भ्रमित करून कुठेतरी वेगळ्या दिशेला नेण्याचं ते काम करत नाहीयेत आणि एक राजे म्हणून ते योग्य भूमिका घेत आहेत. याच्यामध्ये त्यांनी ज्या मागण्या मांडल्या त्या मागण्यांशी ते ठाम आहेत, परंतु त्यांनी जी सरकारच्या सोबत चर्चा झाली त्याच्यामध्ये सरकारने 21 दिवसांचा वेळ मागितला होता या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. सरकार अतिशय सकारात्मक पद्धतीने या सगळ्या मागण्या पूर्ण करत आहे. आणि पण मला हेमलता पाटील आपल्याला असं विचारायचं आहे की सरकारमध्ये आत्ताच्या घडीला सगळी धुरंधर माणसं आहेत, यांना 21 दिवस का हवे आहेत? नाही, त्याच्यामध्ये अनेक मागण्या आहेत. जसं आपण सांगितलं की सारथी संस्थेला 1000 कोटी देण्याचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्याचा प्रश्न असेल, पंजाबराव देशमुख महामंडळामार्फत ज्या शिष्यवृत्त्या देतात त्या शिष्यवृत्त्यांच्या मध्ये वाढ करण्याची 3000च्या पुढे वाढ करण्याचा विषय असेल. हे सगळे विषय एकत्रित घेऊन त्या संदर्भामध्ये रिव्ह्यू पिटिशन असेल, रिव्ह्यू पिटिशन नंतर पुढे काय भूमिका घ्यायची ते असेल, राज्यपालांच्या मार्फत बॅकवर्ड कमिशनरला अहवाल सादर करून संसदेमध्ये त्याची चर्चा घडवण्याच्या दृष्टीने काय कारवाई पुढे पावलं टाकता येईल त्या दृष्टीने विचार असेल. आपण सगळ्या हेमलताजी आतापर्यंत बघायला गेलं तर निकाल आल्यानंतर इतके दिवस झाले, 21 पेक्षा जास्त दिवस झालेले आहेत, हे सगळं आजवर का नाही घडलं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 मेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. 8 मेला सरकारने या संदर्भामध्ये सर्व विधी तज्ञांचं मत घेतलं. 11 मेला भोसले आयोगाची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर 4 जूनला भोसले आयोगाने सर्व अहवाल दिला की यामध्ये सरकारने कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे सरकारच्या मार्फत कुठल्याही पद्धतीची दिरंगाई नाही. संभाजीराजांनी वेळ मागितल्यानंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अशोक चव्हाणजी असतील, या सर्वांच्या सोबत आणि सगळ्या त्या कार्यकर्त्यांच्या सोबत मीटिंग झाली. त्यांच्या सगळ्या सूचनांवरती विचार केला गेला. पुण्याला परत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग झाली. त्यामुळे सरकार कुठल्याही बाबतीत कसलीही दिरंगाई आपण असं म्हणतो आहात की सरकार कोणत्याही प्रकारे कसलीही दिरंगाई करत नाहीये, पण एका बाजूला कालावधी मात्र दिवसागणिक वाढत चाललेला आहे. आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत. आबासाहेब पाटील, दिवसागणिक कालावधी वाढत जाणं आणि आरक्षण मिळायला उशीर लागणं याचा यंदाच्या शैक्षणिक वर्षावर काय परिणाम होणार आहे? आबासाहेब पाटील, आपल्याकडूनच आपला माईक म्यूट आहे, आपला माईक नीट करा. प्रसादजी, मुळात आरक्षण जो विषय झालेला आरक्षण 5 मेला रद्द झालं. रद्द झाल्यानंतर 5 जून झाला. आज जवळपास 25 जून व्हायची वेळ आली. म्हणजे 2 महिने होत आले आता ह्या सगळ्या प्रोसेसला. सगळ्यात महत्वाचं मी चॅनलच्या माध्यमातून तमाम राज्यातल्या जनतेला सांगतो की आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारने एक जबाबदारी घ्यायला पाहिजे होती की आरक्षण रद्द झालंय, मराठ्यांनो घाबरू नका, आम्ही तुमच्या ज्या काही सवलती असेल जरी आरक्षण रद्द झालं तर ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. अशी कुठलीही प्रकारची सरकारच्या वतीने स्टेटमेंट अद्यापर्यंत आलेलं नाही. पण आपल्याला असं का म्हणायचंय आबासाहेब, कारण सरकार तर असं म्हणतंय की ते रिव्ह्यू पिटिशन अर्थात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. मी तुमच्या मुद्द्यावर येणार आहे. थोडंसं पाठीमागे मला अर्धा मिनिट फक्त द्या. त्याच्यामध्ये विषय काय, यामध्ये काय झालं, कुठली भूमिका घेतली नाही. त्याच्यानंतर छत्रपती युवराज संभाजीराजेने आंदोलन जाहीर केलं. मग या राज्याच्या आशास्थान असलेले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे साहेब त्या ठिकाणी भूमिका घेतात की मी आता आंदोलन करणार आहे. या आंदोलन करणार आहे म्हटल्यानंतर सरकारची कुठली भूमिकाच नाही. मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांनी भूमिका घ्यायला पाहिजे. अशोकराव चव्हाणांनी प्रेस घ्यायला पाहिजे होतं की राजेने आंदोलनात घेऊ नका, आंदोलन करू नये, सरकार आपण काय पाहिजे ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही आंदोलनाची वाट बघितली. आज राजेला सांगण्यात येते की 21 दिवस कुठल्या गणपतीला नवस केलं का मुख्यमंत्र्यांनी?
21 दिवसानंतर तुम्ही पावणार आहेत का महाराष्ट्रातल्या मराठ्यांना? ते काय वेळ काढूपणाचं फक्त सध्या धोरण चालू आहे. ह्याच्या पलीकडे यांनी मराठ्यांना 2 वर्ष झालं काय दिलं नाही. मागे सरकारमध्ये जे जवळ 74 GR निघाले होते ते जसेचे तसे रद्द केले. कुठली योजना चालू नाही. ह्या सरकार आल्यानंतर 4-5 GR निघाले होते ते सुद्धा रद्द करून म्हणजे GR काढले पण अंमलबजावणी काही झाली नाही. एकी मागणी मान्य झाली. मी अनेक वेळा चॅनलच्या माध्यमातून मांडले आणि अभ्यासपूर्वक सगळ्या मागण्यांची निवेदन आमच्याकडे आहेत. याच्यावरची एक प्रतिक्रिया घेऊयात पटकन. आबासाहेब, आपण एक थेट प्रश्न उपस्थित केलेला आहे. 21 दिवसांनी मराठ्यांना हे सरकार पावणार आहे का? हेमलता पाटील, आपलं उत्तर. नाही, आबासाहेबांचा पूर्णपणे आदर करून मी त्यांना अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की संभाजीराजांच्या सोबत ज्यावेळी मीटिंग झाली त्यानंतर लगेच अशोक चव्हाण साहेबांनी प्रेस घेतली. मुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात सांगोपांग चर्चा केली. अजितदादांनी त्या संदर्भात मीटिंग घेतली आणि सगळे मुद्दे म्हणजे सारथीच्या स्वायत्ततेपासून ते शिष्यवृत्तीपर्यंतचे सगळ्या मुद्द्यांवरती सरकार अतिशय गंभीरपणे कारवाई करत आहे आणि 100% सरकार त्याच्याशी कारवाई करण्याच्या बाबतीत अतिशय प्रामाणिकपणे सगळे प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट, रिव्ह्यू पिटिशनची गुरुवारपर्यंत रिव्ह्यू पिटिशन दाखल होईल. रिव्ह्यू पिटिशन दाखल करताना फक्त 102वी घटना दुरुस्तीचा विषय आहे का? तर 50% जी आरक्षण मर्यादा आहे त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. रिव्ह्यू पिटिशन पण 21 दिवसात तुम्ही तुमची कारवाई पूर्ण करणार आहात. 21चा 22वा दिवस होणार नाही? 100% एकाधिक 10 दिवस, 15 दिवस, 21 दिवस अशी ती फक्त वेळ मागून घेतलेली आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला 21 दिवसांच्या ऐवजी 3 आठवडे म्हणता आला. हे ताई तुम्ही जे सांगताय साहेब, याला काय अर्थ आहे का? 21 दिवस का म्हटले, 3 आठवडे का म्हटले नाही? या गोष्टीला काही अर्थ नाहीये ना. म्हणजे सरकार गंभीर आहे, महत्वाचं आहे. सरकार गंभीर असतं. तुम्ही सरकार गंभीर असतं. या राज्यातल्या कुठल्या जनतेला, कुठल्या समाजाला, सगळ्या तमाम बहुजन समाजाला सुद्धा पटलेलं नाही की युवराज छत्रपती संभाजीराजांनी आंदोलन करावं म्हणून. आणि तुम्ही आज मराठा समाजासोबत छत्रपतीने आंदोलन करायला लावलं. ह्याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रात कुठलं नाही. तुम्ही मान्यच करायला पाहिजे या विषयावरचं. जर सरकारला मागण्या मान्य करायच्या असतात तर सगळ्या मागण्याचे GR काढून तुम्ही छत्रपतींच्या हातात दिले असते. हेमलता पाटील, आपण आंदोलनाची वाट पाहत होतात हा आक्षेप आहे. तुम्ही उत्तर द्याच, पण तत्पूर्वी एकदा आपल्यासोबत असलेल्या करण गायकर यांना बोलतं करतो. गायकरजी, आपण सांगा, छत्रपतींनी आंदोलन सुरू केलंय. बरं, हे आंदोलन सुद्धा सुरू झालं आणि सरकार लगेच त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात सक्रिय झालं असं दिसत नाही. हे आंदोलन कोल्हापुरात होतं, कोल्हापुरानंतर नाशकात होतं, नाशकात नंतर सुद्धा 21 दिवसांची मुदत मागून घेतली जाते आणि तीही तुम्ही द्यायला तयार असता. सरकारच्या कलानं आंदोलन पुढे चाललंय का? करण गायकर. अजिबात नाही. आबा पाटील आमचे मित्र आहेत, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले अत्यंत योग्य आहेत. राज्य सरकारने कोणाची वाट पाहायची गरज नव्हती. राज्य सरकारला सगळे विषय माहीत होते आणि मागच्या सरकारमध्येही शिवसेना हा पक्ष आमचा त्याच्यात होता. त्या सगळ्या पक्षांनी सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असताना त्यांनी करायला पाहिजे होतं. परंतु आता देर आहे दुरुस्त आहे. आणि एक लक्षात घ्या, राजेंनी त्यांना 21 दिवस सांगितलं म्हणजे राजेंनी पुढचा अल्टिमेट सुद्धा दिलेला आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुणे ते विधान भवन हा लॉंग मार्च राजे या सरकारच्या विरोधात काढणार आहे. त्यामुळं सरकारने आता फसवाफसवीचा संधी ही मला विशेष वाटते या सरकारचं की हे सरकार आता राजांना तरी फसवणार नाही. कारण आमच्या सगळ्यांची फसवणूक मागच्या सरकारने केली. कशाच्या भरोशावर आहे आपला हा विश्वास? करण गायकरजी, कशाच्या भरोशावर आहे की हे सरकार किमान संभाजीराजेंना फसवणार नाही? अहो, ज्यांनी 5 मे पासून आतापर्यंत पुनर्विचार याचिका दाखल केली नाही, नियुक्त्या दिल्या नाहीत, त्या बाबतीत तुम्ही अजूनही विश्वास ठेवायला तयार आहात? आम्ही विश्वास ठेवायला मुळीच तयार नाही. परंतु एखादी प्रक्रिया करायला जर राज्य सरकार एक पाऊल पुढे आले, आता इथून मागे त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं सरकार, शिवसेनेचं सरकार त्या ठिकाणी होतं, त्यावेळेस आमची कशी फसवणूक झाली, आताही हे महाआघाडीचं सरकार आहे हेही कशा पद्धतीने करते. आम्हाला कोणाची बाजू घ्यायची नाही.
पण जर आता राज्य सरकार देर आहे लेकिन दुरुस्त आहे जर येत असेल आणि राजेंना दिलेला शब्द जर ते पाळत असेल तर निश्चितपणे त्यांना वेळ दिला पाहिजे. अरे 50 वर्षापासून चाललेला हा लढा आहे. 21 दिवस आपण देऊ पण नाही केलं तर तुम्हाला सांगतो राजेंनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे की आमचा लॉंग मार्च येईल आणि लॉंग मार्च हा कुठल्याही सरकारला परवडणारा नसेल. त्यामुळे राज्य हेमलता सरकार पाटील, मग 100% या मागण्या पूर्ण कराव्या. अशा वेळेला काही तात्काळ गोष्टी ज्या तुमच्या हातात आहेत करणं त्या का होताना दिसत नाहीत? अधिसंख्य पदांच्या निर्मितीचा विषय आहे, दुसऱ्या बाजूला तत्काळ पद्धतीनं तुम्हाला सारथीच्या संदर्भातले विषय मार्गी लागू शकतात, तेही होत नाहीयेत. प्रसादजी, मला वाटतं माहितीत काहीतरी गफलत होतीये. बरं. सगळे विषय मार्गी लागलेले आहेत. मार्गी लागण्याच्या दृष्टीने काही 2-4 विषयांमध्ये काही ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये सरकार फक्त मागे आहे. परंतु कुठले विषय मार्गी लागलेत आपण जरा 1, 2, 3, 4 सांगितलं तर खूप बरं होईल. कुठले विषय मार्गी लागलेत? संदर्भामध्ये असेल, निधी अलॉट करण्याच्या संदर्भामध्ये विषय असेल, रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भामध्ये विषय असेल, राज्यपालांच्या मार्फत केंद्र सरकारकडे अप्रोच होण्याचा विषय असेल, तर संभाजीराजे एक मिनिट मला बोलू देत. नाही, आपण हेमलताजी बोला. फक्त माझं म्हणणं काय आहे ना, तथ्य आधारित कृपया मांडा आपली भूमिका. आपण काय काय केलं आतापर्यंत, किमान 3 गोष्टी मला सांगा, फक्त 3 गोष्टी. हेमलताजी सांगते ना, ते आता सांगितले ना मी, 3 गोष्टी सांगितल्या ना. फक्त मला एकच असं याच्यामध्ये महत्वाचं असं म्हणावंसं वाटतंय की जर सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये सामंजस्याने पुढे जाण्याचा विचार असेल करोनाच्या पार्श्वभूमीवर, तर बाकीच्यांना पोटदुखी का होतीये? कोणाला होतीये पोटदुखी? शांत का? तुम्हाला आबासाहेबांना पोटदुखी का होती असं थेट विचारायचंय का? आबासाहेबांच्या पोटदुखीचा विषयच नाहीये. आबासाहेबांच्या पोटदुखीचा विषयच नाहीये. जर सरकार म्हणतोय की आम्ही, आणि संभाजीराजे म्हणतात की आम्ही सामंजस्याने मार्ग काढू, करोनाचं संकट आहे, ते सरकारला वेळ द्यायला तयार आहे, सरकार कारवाई करायला तयार आहे, तर मग संभाजीराजांनी एवढा वेळच का मागितला? संभाजीराजांच्या आंदोलनाची धारच कमी झाली का? असं का होतंय? सरकारला वेळच का तुम्ही देताय? आणि तुम्ही काय चालवलंय हे? जर राज्यामधला एखादा प्रश्न सामंजस्याने पुढे जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि 1 महिन्यामध्ये सरकारने निर्णय नाही घेतला तर संभाजीराजे ठाम आहेत ना. अगदी आंदोलन ठीक आहे. आपलं म्हणणं आलं समोर. वेळेची मर्यादा आहे. एक पटकन पुढचा प्रतिक्रियेसाठीचा प्रश्न हा आपल्या सोबत असलेल्या आबासाहेब पाटलांना. आबासाहेब पाटील, सामंजस्यानं चाललेलं आंदोलन आहे हे, असं आता सरकार म्हणायला लागलंय. सरकारनं मिळतं जुळतं आंदोलन घेतलंय का हेमलताताई? सरकारनं मिळतं जुळतं आंदोलन घेतलेलं आहे का? सामंजस्याने चाललेलं आंदोलन असं मी कुठं म्हटलं? तुम्ही शब्द का फिरवता? नाही, मी कुठे फिरवला? तुम्हीच म्हणालात ना सामंजस्याने चाललंय सगळं. सामंजस्याने सगळं चाललंय असं तुम्ही म्हणालात, मी नाही म्हणालो. सामंजस्याची भूमिका घेतली, एवढा विषय केला, तर त्याच्यामध्ये आंदोलन सामंजस्याची भूमिका घेतली. हेमलताताई ऐकून घ्या. आपण कशाला करतोय? आपल्याला मराठा समाजाला उस्कवायचंय का? आपल्याला मराठा समाजाला करायचंय का? आपल्याला मराठा समाजाचं नुकसान करायचंय का? करोनामुळे जे काही प्रश्न येतात त्याला नुकसान होण्याचा विशेष कुठे येतो हेमलताताई? नुकसान व्हायचा विशेष कुठं दिलंच नाही तर नुकसान काय होणार आहे? तुम्ही काय दिलंच नाही तर नुकसान काय होणार आहे हेमलताताई? मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, अजित पवारांनी पुण्याला बैठक घेऊन हे सगळे प्रश्न मार्गी लावले. आता काय सगळा निधी झाली आहे, शिष्यवृत्ती हेमलताताई, मुख्यमंत्र्यांनी सगळ्या संघटना सर्व प्रतिनिधींना बैठकीला बोलवलं का? याच्यातला एक तांत्रिक मुद्दा. 1च मिनिट आबासाहेब थांबा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हेमलताजी, जी बैठक पुण्यात झाली त्या बैठकीमध्ये सरकार धार्जिणी लोक होती, हाही एक आक्षेप आहे. आता तुम्ही जर संभाजी महाराजांना सरकार धार्जिणी म्हणत असाल, नाही, त्यांना वगळा, त्याच्याशिवाय कोणाला बोलवलं गेलं होतं आणि सर्व समाज घटकांच्या समन्वयक प्रतिनिधींना का बोलवलं नव्हतं असाही प्रश्न उपस्थित झाला होता. राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत ते, आणि त्यांना जर तुम्ही सरकार धार्जिणी म्हणत असाल तर मग आता याच्यावरती मी काही बोलूच शकत नाही. त्याच्यामध्ये विनायक करण गायकर यांना विचारूयात. करण गायकर, आपल्याला असं वाटतंय का की सरकार आत्ताच्या घडीला सगळ्या मराठा समन्वयकांना सोबत घेऊन पुढे जाते आहे? 100%
त्याच्यामध्ये बघा, छत्रपतींवर कोणी आक्षेप घ्यायचं कारण नाही. छत्रपती हे कोणत्याही पक्षाला मिंदे नाहीत. छत्रपती कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही. समाजाला योग्य दिशेने ते घेऊन चाललेले आहेत. समाजाला योग्य दिशा देत आहे. अरे आमच्या पोरांचे मस्तक भडकावून जर कोणी आंदोलन करीत असेल, त्यांच्यावर जर गुन्हे दाखल होत असतील तर आबा पाटलांना आम्हाला त्याच्यातला चांगला अनुभव आहे. आजही आमचे पोरं त्या केसेससाठी दारोदार फिरतायत, त्यांना कोणाची मदत होत नाही. जर अशा प्रश्नांवर जर छत्रपती संभाजीराजेंनी सरकारला, तुम्ही विचार करा, आतापर्यंत मराठा समाजाने आंदोलन केलं हो. आमची टॅगलाईन काय आहे? आम्ही बोललो, समाज बोलला, आता लोकप्रतिनिधीनं तुम्ही बोला. कारण त्याच्यामध्ये काही एका पक्षाचे लोकप्रतिनिधी नाहीत, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येतात आणि ते त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहे या निश्चित करताय. याचा अर्थ छत्रपती संभाजीराजांवर आक्षेप घेणं म्हणजे अक्षम चूक आहे आणि ही कदापि माफ करण्यासारखी नाही. कारण आमचं आंदोलन हे काही आमचं नाही, तर ते समाजाचं आंदोलन आहे. अरे पोरांना जर केस झाला, उद्या करण गायकरजी एक मिनिट करण गायकरजी, इथे एक प्रश्न उपस्थित झाला की सारथीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना का बोलवलं नाही, त्याचं उत्तर आहे का काही? त्यांना धारण करू शकत नाही एवढी कोणाची ताकद पण नाहीये. करणजी, एक छोटासा प्रश्न इथे थोड्या वेळापूर्वी आबासाहेब पाटलांनी उपस्थित केला, त्याचं उत्तर आहे का की सारथीच्या बैठकीत सगळ्यांना आमंत्रित का केलं नाही? हा प्रश्न आबासाहेबांचा रास्ता आहे आणि सरकारने ते केलं पाहिजे. सरकारची ती जबाबदारी आहे. म्हणून त्या ठिकाणी छत्रपती गेले हे सरकार धार्जिने होत नाही, लक्षात घ्या. ती चूक त्या सरकारची आहे, छत्रपतींची नाही. सरकारच्या वतीनं ज्यांना निमंत्रित करण्यात येतं ते लोक त्या ठिकाणी गेले. सगळ्यांना केलं पाहिजे हे मत माझं स्वतःचं आहे. अगदी करण गायकर, आपण एक अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतलीत की सर्व समन्वयकांना सोबत घेऊन बैठकीच्या निमित्तानं निर्णयापूर्वीची प्रक्रिया आणि चर्चा झाली पाहिजे. वेळेची मर्यादा आहे. करणजी, एक छोटा आणखीन प्रश्न आपल्यासाठी आहे. आपल्याला असं वाटतं का की सारथी अनुषंगानं सरकारनं घेतलेल्या निर्णयांच्या बाबत त्याच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला अधिक वेळ लागू शकतो? नाही, अजित पवारांनी स्पष्ट त्या दिवशी केलंय. बघा, त्यांनी कोल्हापूरचं उपकेंद्राची जागा सुद्धा त्या ठिकाणी निश्चित करायला सांगितली. आज त्या ठिकाणचे पालकमंत्री बंटी पाटील, जे सतेज पाटील आहेत, त्या ठिकाणी ते जागा पाहणीसाठी सुद्धा गेले. जर सरकार चांगलं करत असेल तर सरकारचं अभिनंदन करायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कारण जर समाजासाठी चांगलं होत असेल तर त्याच्याबरोबर आबा पाटील असतील, आम्ही असेल, आम्ही सगळे सरकारच्या बरोबर राहू. पण सरकारने जर दगाफटका केला तर मग मात्र सरकारला सुट्टी सुद्धा मिळणार नाही. ह्या आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगतो. वेळेची मर्यादा आहे. एक पटकन पुढची जाता प्रतिक्रिया आपल्याला आबा पाटील यांची घ्यायची आहे. आबासाहेब पाटील बोला. प्रसादजी, आता आमचे मित्र करण गायकरांनी सांगितलं सरकारवर एक विश्वास ठेवलेला आहे आणि मी मगाशी सांगितलं की आता 21 दिवसानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या राज्याला, मराठा समाजाला पावणार आहेत का? मी आपल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सांगतो, वेळोवेळी पाठपुरावा करत असताना या सरकारची उदासीनता काय, इच्छाशक्ती का नाही? मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की या राज्यामध्ये शिवस्मारकाचा जो मुद्दा, प्रमुख मुद्दा होता, हा या मागण्यातून या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि अशोकराव चव्हाण वगळून टाकला. म्हणजे कोपडीची घटना हा सुद्धा मुद्दा वगळून टाकला. आरक्षणाचा मुद्दा वगळून टाकला. आरक्षणावरती बोलायचं नाही. आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार टाइम बाउंड कधी देणार आहे? जून जुलै पासून. आता जून संपला, जुलैला ऍडमिशन प्रोसेस चालू होतील. एमपीए तुमचे मेडिकलचे, इंजिनिअरिंगचे आणि उच्च शिक्षणातले मुलं प्रवेश घेणार आहेत. या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवेश कुठून देणार आहात? त्यांना ओबीसी प्रमाणे सवलत देणार आहात का? खासगी संस्थेमध्ये त्यांना जसं मागच्या वेळेला 25% जागा मेडिकलसाठी आम्ही वेगळ्या मागून घेतल्या होत्या त्या देणार आहे का? फक्त ईडब्ल्यूचं कागद दाखवणार आहे? ते ईडब्ल्यूचं आरक्षण ऐच्छिक आरक्षण आहे, ते आतमध्ये कुणी घेऊ शकतो. त्याचा जीआर ऑलरेडी सर्वांसाठी खुला आहे. मग तो वेगळ्या मराठ्यांना आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे. हेमलता पाटील यांना आपण नैसर्गिक न्यायानुसार चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये उत्तराची संधी देतोय. आपण करण गायकर आणि त्याचबरोबर आपल्या सोबत असलेल्या आबा पाटलांची भूमिका ऐकली. दोघंही म्हणतायत सरकारने दगाफटका करू नये. हेमलता पाटील, शेवटचं 1 मिनिट आपल्यासाठी. नाही, दगाफटका करण्याचं सरकारला काही कारणच नाही. सरकार पहिल्यापासून मराठा आरक्षण ह्या विषयावरती अतिशय गंभीर आहे. आता ज्या काही न्यायालयीन बाबी आहेत, ज्या काही समोर येत आहेत बाबी, त्या सगळ्यातून सरकार योग्य पद्धतीने मार्ग काढतंय आणि त्याच्यामध्ये मराठा आंदोलकांनी आणि विशेषतः संभाजीराजांनी जी सामंजस्याची भूमिका घेतली आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी ज्या मागण्या मांडल्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण करायला
सरकार बांधील आहे ठीक आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये आपण या विषयावर परत चर्चा ठेवा. परत आपण अगदी. या चर्चेवरती सरकारने काय काय मागण्या मान्य केल्या त्या संदर्भामध्ये आपण सविस्तर निवेदन करू. अगदी. हेमलता पाटील, आपण म्हटल्याप्रमाणे एका महिन्याच्या नंतर या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा एकदा पाठपुरावा आम्ही करूच. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले हार्दिक आभार, धन्यवाद. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.